राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी वनिला राहते. तर आजच्या दिवसाची सुरुवात होते ही ॲज युजल ड्रायव्हिंग क्लासने. ड्रायव्हिंग क्लास करून मी जाते घरी आणि घरी गेल्या गेल्या या पिलांच्या आईज मध्ये मी आय ड्रॉप टाकून देते. पिलांचे आपल्याला ठेवायचे आहे नाव. तर आपल्याला ठेवायचे या दोन गोडुल्यांचे नावं. तर मला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सजेस्ट करा की या दोन गोडुल्यांचे नावं काय ठेवायचे. तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. एक्सरसाइज करून घेते आणि एक्सरसाइज केल्या केल्या मी घेते ग्रीन टी. यार ग्रीन टी घ्यायला ना मला जरा जीवावरच येतं, पण काय करणार, मला घ्यावी लागते कारण की मला खरंच पोट कमी करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे काही आयडियाज आणि टिप्स असेल तर प्लीज माझ्याशी शेअर करा, ज्याने माझं बेली फॅट कमी होईल. ग्रीन टी घेतल्यानंतर मी हे जे लास्ट टाइम सारं आणले होते ना, त्यांच्या बिया असतात माझ्याकडे, तर मी त्यांना फोडून घेते आणि यामधल्या जे बिया निघतात त्या एक ड्रायफ्रूट म्हणून खूप कामी येतात. ह्या ज्या बिया असतात ना, ह्या आपण अशा देखील खाऊ शकतो आणि आपल्या घरी जी बासुंदी बनते ना त्यामध्ये या स्पेशली टाकल्या जातात. त्यामुळे बासुंदीची टेस्ट जी येते ना, तुम्हाला काय सांगू, मला तर खूप आवडते. तुम्ही जर मार्केटमध्ये या बिया घ्यायला जाल ना तर ह्या बिया प्रचंड महाग आहेत, त्यामुळे मी यांचा यूज केला आहे. तर आज ना आई ज्वारीचे धापोळे टाकत असते, म्हणजे ज्वारीचे पापड. त्यामुळे मी आईला वरचा आहे ना जरा झाडून पुसून साफ करून देते, जेणेकरून आई तिथे धापोळे टाकेल. खाली जाऊन बघते तर काय डोमू महाराज मस्त पंख्याची हवा घेत छान झोपून असतात. लाईफ होतो ऐसी भाई. धापोळे बनवण्याची आंबील बाबा वरती आणून देतात कारण की गंज फार मोठा असतो आणि मी आणि आई दोघी मिळून छान धापोळे टाकतो. खूप मस्त छान गोल गोल, बघा किती मस्त गोल गोल करत आहे मी. त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की मी घरचे कामं करते. आणि ही आंबील एवढी टेस्टी लागते ना अशी सुद्धा खायला. धापोळे तर टेस्टी लागतातच, पण ही आंबील पण अशी खायला खूप टेस्टी लागते, म्हणून मी आईला थोडीशी मागून छान आंबील एन्जॉय करते. ही आंबील ना जेवढी खायला टेस्टी असते त्याहूनही जास्त आपल्या शरीरासाठी हेल्दी पण असते, कारण की ही ज्वारीपासून बनलेली असते. काय मस्त खाली जाऊन आंघोळ पाणी जेवण करते आणि छान आफ्टरनून नॅप घेते आणि उठल्यानंतर छान तारक मेहता बघत वॉटरमेलन खाते. ऊन कमी झाल्यानंतर मी बाहेर निघते आणि मला आभाळात असं काहीतरी सुंदर दृश्य दिसतं. आणि आजसाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय.